तुम्ही काय माझ्यावर असंच पाळत ठेवणार आहे का? नाही जर का असंच तुम्ही थांबणार असाल तर इथून जातो पळून मी परत. चालतंय, आपण दोघं पळून जाऊ. कुठं जायचं? टेलर, ब्लाऊज शिवायला टाकायचे होते हो. या माप घेतो. काळजी करू नको, तुझा नवरा बाईचे ब्लाऊज शिवतो, बाईला नाही शिवत. हो, लग्नाच्या बायकोला पण शिवत नाही. संसारात असं माग पुढे फिरून चालत नाही, जरा विश्वास बी ठेवावा लागतो नवऱ्यावर. हो बाई, जे काम करायला आलाय ते करा आणि जावा. हो हो, जाते. अशानं कसा व्हायचा तुझा संसार? ब्लाऊज पीस देताई. तुम्ही जर का कस्टमरशी असंच वागत राहिलं ना, गिऱ्हाईक तुटल माझं. दुकान बंद करायची वेळ येईल. का? मी काय बायकांना खाते का चावते? तुमचं तुम्हालाच माहिती ती. अहो घरी जा ना, घरी जाऊन काम करा, मला माझी कामं करू द्या. हाय का आता? मी काय तुमचे हात बांधून ठेवलेत का? गप्प उभी आहे ना इथं? मी इथंच थांबणार आहे तुमच्या जवळ. मी इथून गेले की तुम्ही गायब होता. नाही होत कुठं गायब मी. इथंच थांबतो. तुम्ही घरी जाऊ, घरची कामं करा. आई आप्पा काय म्हणतील? कौतुकच करतील. घरची सगळी कामं करून आले मी. तुम्ही नका काळजी करू घरच्या कामाची. आता काय करू म्हणजे हिच्यापासून सुटका होईल? हे असंच दुकानात बसून नाही चालणार मला. काल रात्री माझ्या एका चुकीमुळे खूप मोठा अनर्थ घडला असता. त्या म्हातारीने मला पकडूनच ठेवलं असतं तर घरातले सगळेच बाहेर आले असते. आणि सुधाकरने मला बघितलं असतं तर माझं सगळं भांडच फुटलं असतं. आणि माझ्यामुळे कोपाळी पकडले गेले असते. पण मी तरी काय करणार होते? गोपाळ आलेच नाही माझ्यासोबत पळून जायला. माझ्याकडे काही दुसरा पर्यायच नव्हता. या गोपाळमुळे सगळा प्लॅनच फसला. इतका वेळ झाला पण अजून गोपाळ का आले नाही? गोपाळ, तुम्ही? क्यों? आप किसी और की राह देख रही थी क्या? नाही नाही, या ना आत या. आप मुंबई जाने वाले हो क्या? बुकिंग हो गया आपका? नहीं जाने वाले थे ना आप? मना किया था आपने मुझे. नाही, कुठेच नाही चालले मी. बैग्स फिर ये ते त्या दिवशी सांगितलं होतं ना मी तुम्हाला की जुन्या साड्या आहेत म्हणून त्या गावातल्या एका बाईला द्यायच्या होत्या. पण ते यांच्या टेन्शनमुळे राहूनच गेलं. माझ्या आजकाल काहीच लक्षात राहत नाही. आप इतना घबरा क्यों रही है पर? आपका पति मिसिंग है ना, तो उसी टेंशन में है. और घर में अकेले रहते हो तो डर भी लगता होगा, है ना? हाँ, डर तो बहुत लगता है. मैं हूँ आपके साथ. आप अपना मन मेरे पास हल्का कर सकती है, अपना सुख दुख बांट सकती है. मैं आपकी मदद कर दूँ? ये बैग. अरे नहीं नहीं, राहू दे ना, मी ठेवते आतमध्ये. अरे आप वापस भूल जाएंगी, मैं रख देती हूँ ना. क्या है इसमें? ये इतना भारी क्यों है? 10-15 लाख कॅश. हाँ? ते मस्करी करत होते. सांगितलं ना जुन्या साड्या आहेत म्हणून. बाकी काही नाहीये. तुम्ही राहू दे ना, मीच ठेवते. राहू दे. हां, मी ठेवते. ही किती वेळ अशीच बसणार आहे? ए बाई जा ना इथून लवकर.
मला त्या मनीषाकडे जायचंय. मी तिला भेटायला येत नाहीये हे बघून ती पळून तर गेली नसेल ना. अहो माझं पण माप घ्या ना. कशाला? त्यानिमित्तानं माझ्या जवळ तरी याल. माझा नवरा असून तुम्ही माझ्या जवळ येत नाही. बाकी बायकांचं माप घ्यायला का होईना त्यांच्या जवळ तरी जाता. बघवत नाही हो हे. त्रास होतो खूप. नका बघू मग, नका तरस करून घेऊ. मला एवढंच जमतं, मी हेच करणार. तुमच्यासाठी आधंदा नाही सोडू शकत मी. नका सोडू. मी पण तुम्हाला नाही सोडणार. दुपार व्हायला आलीये. मनीषाला अजून मी काहीच कळवलेलं नाहीये. मला इथून निघावंच लागेल. ठीक आहे, नका जाऊ तुम्ही, थांबा इथंच. मला जाऊ दे बाथरूमला. लवकर या, नाहीतर लग्नात टॉयलेटला जातो सांगून किती वेळा आतच होतात. तसं करू नका, नाहीतर टॉयलेट तोडून आतमध्ये येईल. ती वडायची बॅग असते का नाही, ती घेऊन आली होती. मी आवाज ऐकला तर त्या बॅगचा. क्या है इसमें, ये इतना भारी क्यों है? सुधाकर जी, अरे दिल्ली वाले मॅडम, सावकाश सावकाश. आप यहाँ इधर? अहो ती माझी गाडी खराब झाली ना, गॅरेज वाल्याकडे निघालेलो. तुम्ही इकडे कुठे? मैं वो मकरन जी है ना जो मिसिंग है, उनकी वाइफ से मिलने गई थी. वो बहुत अच्छी दोस्त बन चुकी है मेरी अभी. बर. पर अभी क्या फायदा, मैं वापस अकेली पड़ जाऊंगी. का? अरे वो शायद कहीं बाहर जा रही है. मैं उनके घर पे गई थी ना अभी, तो बैग भर के रेडी है वो. बॅग भरून चाललेत? लग तो वैसे ही रहा है. एक पल के लिए मुझे लगा कि भाई जिनका पति मिसिंग है वैसे बाहर जाए अच्छा नहीं लगता है ना. उनके पति की वेट करनी चाहिए ना, मतलब है कि नहीं. हा, मग वाट बघितलीच पाहिजे ना. शायद कोई जरूरी काम होगा इसलिए जा रही होगी ना, वरना ऐसे कोई घर छोड़ के थोड़ी ना जाता है. त्या कुठं चालल्यात काय बोलले का तुम्हाला? नहीं ना, कितनी बार पूछा, जितनी बार पूछा उतनी बार बात टाल रहे हैं. फिर मैंने सोचा कि पर्सनल बात है, फोर्स नहीं करना चाहिए, है ना. पर छोड़ो, हमें क्या, वो भाग थोड़ी ना रही है कि नहीं. ठीक है फिर मैं चलती हूँ. त्या मकरनच्या बायकोचा खरंच पळून जायचा प्लॅन तर नाही ना? काय झालं असेल तिकडे? हे गोपाळ अजून का आले नाहीत? माझ्यासोबत यायला घाबरले तर नसतील ना? यांनी माझी साथ नाही दिली तर कसं होईल माझं? गोपाळ, अहो काय तुम्ही कुठे होता इतका वेळ? हो सॉरी, मला काल नाही जमलं. काय सॉरी? किती वेळ वाट बघितली मी काल तुमची. अहो माझी बायको माझ्यावर लक्ष ठेवून होती, त्यामुळे जमलंच नाही. आता सुद्धा दुकानावर आहे, तिथनं इथं कसं आलोय माझं मला माहिती. तरीच मला वाटलं होतं काहीतरी गडबड असेल म्हणून ते बघायला मी तुमच्या घरापर्यंत सुद्धा आले होते. तेव्हा त्या आजींनी माझा हात पकडला. त्यांच्याकडून कसं बसं मी माझा हात सोडून आले. आणि आत्ताही अजून तुम्ही थोडा उशिराने आला असता ना तर भीतीपोटी मला हार्ट अटॅक आला असता. बरं मला सांगा, आजीला कळलं तर नाही ना मी आले होते म्हणून? नाही काय काळजी करू नका, आजीला काही कळलं नाही.
तिला तसंही दिसत नाही आणि तिच्यावर कोणीच विश्वास ठेवत नाही. आपल्याला इथून पळून जायसाठी दुसरा काहीतरी प्लॅन केला पाहिजे. तुम्ही काही काळजी करू नका, लवकरात लवकर तुम्हाला मुंबईला पाठवायचा काहीतरी प्लॅन करतो मी. नाही नाही, मी तुम्हाला सोडून एकटी मुंबईला नाही जाणार, मला तुम्ही सोबत पाहिजे. अहो तुम्हाला कळत नाही का, इथं माझी बायको माझ्यावर लक्ष ठेवून आता दुकानात आहे. आपल्याला दोघांना नाही जाता येणार, दोघं जर गेलो तर लगेच संशय येईल, पोलीस पकडून आपल्याला आत टाकतात. ते मला काही माहिती नाही. मी सांगितलं ना, मी तुम्ही सोबत असल्याशिवाय एकटी मुंबईला जाणार नाही म्हणजे जाणार नाही. तुम्ही असं येड्यासारखं वागू नका. मी काय कोण आहे सर? बघते मी. पोलीस? आता काय करायचं? दार उघडायला लयच उशीर केला. ते मी आतल्या खोलीत होते ना, जरा डोळा लागला होता. तुमच्या मिस्टरांचा फोन आला होता का? नाही. कुठल्या अनोळखी नंबरवरून फोन? नाही, तसं काही असलं असतं तर मग मी तुम्हाला फोन करून सांगितलं असतं ना. तुम्ही सगळंच सांगता असं नाही ना. आता आम्हाला असंच दारात उभं करून ठेवायचा विचार आहे का? युगात हो हो, या ना, या. कुठे चालला होता का? यांना कसं कळलं असेल? काय विचारतोय मी, कुठे चालला होता का? कुठेच नाही. मग या बॅगा? नाही म्हणजे अशा बॅगा भरून कोण स्वतःच्याच घरी राहत नाही ना. तुम्हाला तुमच्या नवऱ्याचा पत्ता लागलाय का? त्यांनीच कुठे बोलवून घेतलंय तुम्हाला? नाही. नाही ना. मग जर नवऱ्याचा पत्ता लागला नाही तर मग तुम्ही बॅगा भरून कुठे चालला होता? सांगितलं ना कुठेच नाही म्हणून. मग या बॅगा का भरून ठेवल्यात? काय आहे या बॅगांमध्ये? ते अहो, जुन्या साड्या आहेत त्यात माझ्या, ज्या वापरत नाही आहेत त्या. बाकी काही नाही. ठीक आहे, उघडा बॅगा. बघू कोणत्या साड्या आहेत. उघडा बॅगा. सर, बॅग ओपन करते. अरे बापरे, अरे एवढ्या भारीतल्या साड्या. अरे असल्या भारीतल्या साड्या घालून माझी बायको लग्नात जाती आणि तिला जर ह्या साड्या दिल्या नाही एवढ्या तर 10 वर्ष काढायला एवढ्या साड्यात. होय. अरे मॅडम,
साहेब साड्याच आहे. सर सांगितलं होतं ना साड्याच आहेत म्हणून. या दुसऱ्या बॅगेत काय? साड्याच आहेत त्यात सुद्धा. मॅडम बघा जरा. अहो हे काय करताय? त्यापेक्षा आपण बॅग आतमध्ये ठेवूयात ना. पोलीस आले, पोलिसांनी घराची झडती घेतली, त्यांना कळणार नाही का? अहो पण ऐका ना. ठीक आहे. या कपड्याखालचे दागिने आणि पैसे पोलिसांच्या हाती लागले तर माझी सगळी मेहनत पाण्यात जाणार. साहेब ह्यात पण साड्याच आहे. बघा मी म्हणाले होते ना तुम्हाला साड्याच आहेत, बाकी काही नाही. जुन्या आहेत त्या. ठीक आहे. पुन्हा काय वाटलं तर चौकशीला येऊ. हा चला. आणि हो, तुमच्या नवऱ्याचा अजून शोध लागला नाहीये, कळलं ना? ते कुठं गायब झालेत, कुणी किडनॅप केलंय, कुठं पळून गेलेत का आणखी काय झालंय, या सगळ्याचा अजून शोध लागायचा आहे. त्यामुळे पोलिसांना विचारल्याशिवाय कुठं जायचं नाही. कुठं जायचं असेल तर पोलिसांना विचारून जायचं. पोलिसांना जर न विचारता कुठे गेलं ना तर पोलिसांची एक तुकडी कायम तुमच्या मागावर आहे हे लक्षात ठेवायचं. राहील का ध्यानात? हो. श्यामल, संध्याकाळच्या जेवणासाठी चाकवत कापून ठेव हा. होय. आणि मटकी पण भिजत टाक. आणि ते समजा झालं ना की भांडी पण घासून ठेव. होय. श्यामे, सगळी काम कर बाई. एक सुद्धा सोडू नको. काय घरात नवीन सून आलीये, तिला लगेच कशाला कामाला लावायचं नाही का? तूच सगळी काम कर. रंजे, वाईस काम आहे म्हणून ती बाहेर गेली. आता जेव्हा घरात असते तेव्हा ती काम करतेस ना. वा कुणाला माहिती करते का नाही? महाराणी सारखी दुकानात जाऊन बसलीये. हा काय ग फुलाताई, हा लालीचं दुकानात काय काम आहे ग? काहीतरी असेलच की. उगीच कशाला जाईल ती? मग एवढा वेळ लागतो का दुकानातलं काम आवरायला? कवाची गेलीये? हा मी सांगते ना, घरातली सगळी काम टाळायची ना म्हणून करतीये सगळं. आणि आणा. हा आणते, बसा तुम्ही, लगेच घेऊन येते मी. हाय का आता हे असलंय. आता हिथं मला काम करायचंय पण काम करू देईना. अहो तुम्हाला सांगते, तुमची नवीन सूनबाई आहे ना, आई घरातली सगळी काम दाम सोडली आणि जाऊन बसलीये दुकानावर. लाली दुकानावर कशाला गेली? मला बी माहित नाही. मग आल्यावर विचारा तिला आणि तिला सांगा घरातल्या सुनेने घरातच राहायचं. दुकानावर जायला तिला सून करून घेतलेलं नाहीये. आमच्या आबरू घालू नका, सांगा तिला एकदा नीट. ए ऋतिक, जा दुकानावर जा आणि आपल्या काकीला घेऊन ये. जा. जिद्द झालेल काका, मी आलो.
बरं झालं मी वेळेवर पैसे लपवले, नाहीतर आज पोलिसांच्या हाती सगळं लागलं असतं. म्हणून मी तुम्हाला म्हणत होतो माझ्याकडे पैसे द्या म्हणून. तुम्हाला ऐकायचंच नाही, पोलिसांची धाड पडते. बघितलं ना, तुमचा विश्वासच नाही माझ्यावर. अहो तसं काही नाहीये. आणि तुम्ही तरी कुठे पैसे लपवून ठेवणार होता? तुमच्या घरी किती माणसं आहे माहिती आहे ना, म्हणून मी ते पैसे माझ्याकडेच ठेवले होते. आता आपण जेव्हा पळून जाऊ तेव्हा सगळेचे सगळे पैसे मी तुमच्याकडेच ठेवायला देईल. हा बरं ठीक आहे, आपण तवाच्या तवा निर्णय घेऊ. आता इथून पळून जायचा नवीन प्लॅन केला पाहिजे. तसंही तुम्हाला एवढं त्रासात नाही बघू शकत मी. तुम्हाला तुमच्या योग्य ठिकाणी पाठवायचा विचार करतोय. बरं मी निघू का? माझी बायको वाट बघत बसली असेल. काही ती इकडं आली तर उगाच काहीतरी गोळ होईल. मला निघायला लागत. नको ना. हिला कदाचित माहीत नाहीये माझ्या गळ्यात पडणाऱ्यांचं मी काय करतो. ही जर का अशीच गळ्यात पडत राहिली तर एके दिवशी हिला पण एक गोळी कायमचा आराम.